उद्धव ठाकरेंच्या बीडमधील शेतकरी संवाद मेळाव्याला शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। शेतकरी लोक गोळा करण्याच्या दानवेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। लोकांचं पहा, गावातील लोकांना सांगितलंच नाही, अंबादास दानवे यांनी हे विधान केले। शेतकरी आले नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मेळावा संपन्न झालेला आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये घडलेला प्रकार आहे। उद्धव ठाकरे यांच्या बीडमधल्या शेतकरी संवाद मेळाव्याला शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याचं दिसतं। शेतकरी आणि लोक गोळा करण्याच्या दानवेंच्या पदाधिकाऱ्यांना यानंतर सूचना पाहायला मिळाल्या। लोकांचं पहा, गावातील लोकांना सांगितलेलंच नाही, असं अंबादास दानवे यांनी यावेळी म्हटलं। शेतकरी आले नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून ठाकरेंचा मेळावा संपन्न झाला। वेळेमध्ये 15 ते 20 मिनिटांच्या ठिकाणी आपण होत आहे। सगळ्यांनी आजूबाजूला नमस्कार आतमध्ये या। गावातले नाही लोक पण गावातले लोक कुठे आहे? साहेब तुला 2 मिनिटात। आणि आज घडामोडींविषयी आपण अधिक बोलूया। बीडमधनं प्रतिनिधी उदय नागरगोजे या क्षणाला आपल्या सोबत आहेत। उदय, एकीकडे शेतकरी संवाद मेळावा असे मेळाव्याला म्हटलं जात होतं, मात्र शेतकरीच्या मेळाव्यापासून अलिप्त राहिले। उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत आणि ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत, परंतु बीडमध्ये मात्र वेगळाच प्रकार पाहायला मिळाला। या ठिकाणी पाली गावात जो मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी शेतकरीच उपस्थित नव्हते, केवळ कार्यकर्त्यांचा गराडा उद्धव ठाकरे यांना पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी जे कोण भाषण करत होते ते देखील पदाधिकारीच होते। शेतकऱ्यांचा सहभाग अतिशय कमी होता। या ठिकाणी अक्षरशः ज्यावेळी उद्धव ठाकरे आले त्यावेळेस इथले स्थानिक पदाधिकारी तसेच जे अंबादास दानवे आहेत ते देखील लोकांचं बघा, लोकांना बोलवा असं आवाहन करताना पाहायला मिळाले। एकंदरीतच या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यापेक्षाही लोक कमी होते, शेतकरी कमी होते, त्यामुळे या मेळाव्याची चर्चा होते। एकीकडे उद्धव ठाकरे त्यामुळे एकूणच आयोजनाचा सगळा फज्जा उडालेला पाहायला मिळाला। धन्यवाद उदय।